च्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाखातर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। ते आपले जेडपी सदस्य म्हटलं तर भाऊ ठरणार नाही, मयूर भाऊ पवार। त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आमचे मेवणे भाऊसाहेब सोनवणे, पिंटू शेठ, खरे कलाकार। त्याचप्रमाणे आपले ज्यांनी पंचायत समितीला पक्ष अर्ज भरलेला आहे दत्ता शेठ टाकळकर, भाऊ आणि प्रदीप शेठ, सर्व तोलामोलाची माणसं आणि मयूर भाऊच्या प्रेमाखातर आलेले सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित महिला बंधू भगिनींनो, मयूर भाऊंना उभं राहायचं। माझ्याकडे सर्वात प्रथम कोण आला असेल तर मयूर भाऊ आणि कैलास शेठ आले। पाऊस होता रात्रीचे 7:30-8 वाजले होते। कैलास शेठ म्हटले भेटायचे मामा, असं असं आहे, तुमचं काय मत आहे? मी म्हटलं जर मयूर भाऊला उमेदवारी भेटणार असेल तर नक्कीच तुमच्या बरोबर आहे, आणि नाही भेटली तरी तुमच्या बरोबर आहे। शब्द दिला, परंतु राजकारणात काही खरं नसतं, काहीच खरं नसतं। शब्द सुद्धा खरा नसतो, परंतु एक गोष्ट नक्की खरी आहे, नेतृत्व एका दिवसात तयार होत नाही। नेतृत्व तयार होण्यासाठी कमीत कमी 10 वर्षाचा कालावधी जातो, आणि ज्या वेळेस नेतृत्व तयार होतं, ज्याच्यासाठी आपण निष्ठेने काम करतो, ज्या पक्षासाठी आपण घसता घालतो, त्या पक्षाकडून काहीतरी घेण्याची वेळ येते, आणि त्यावेळेस नक्की जोपर्यंत आपल्या पत्रात येत नाही तोपर्यंत हे सगळं हवेवर असतं, भरमभरोसे असतं। त्याचं मी अनुभवलेलं आहे, काहीच खरं नसतं शेवटच्या क्षणापर्यंत। मी मयूर भाऊंना ज्या वेळेस भेटेल, दसऱ्यात भेटेल, लग्नात भेटेल, मयूर भाऊंना बोलायचा। कैलास शेठला 2-3 वेळा फोन केले, कैलास शेठ जरा जपून हवेचा अंदाज घ्या, हवा बरोबर दिशेने चाललेली आहे, परंतु राजकारणात फेराफेरी होण्याची दाट शक्यता आहे। मी वेळोवेळी सांगत होतो। परवाच्या दिवशी उमरज मध्ये दसऱ्याला मयूर भाऊची भेट झाली, त्याही वेळेस मयूर भाऊंना मी जागा केलं होतं, परंतु तुमची जर मानसिकता लढायची आहे, तुमच्या पाठीमागं सोन्यासारखी माणसं आहे, त्यांचं बळ तुमच्या बरोबर आहे, पैसा नसला तरी चालेल, परंतु सोन्यासारखी जीवाभावाची माणसं ज्या वेळेस ताकदीने खऱ्या अर्थाने माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, त्यावेळेस विजय हा झाल्याशिवाय राहत नाही। परंतु हा विजय होत असताना आपण ज्या काही नीतिमूल्ये असतात ती फार जपायची असतात। आपले कार्यकर्ते असतात, कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, सगळेच आपले आहे। इलेक्शन निवडणुका येतात आणि जातात, परंतु काही संबंध जे असतात ते आपण जपायचे असतात। मग त्या ठिकाणी मंगेशांना काकडे असतील, विजूभाऊ कुराडे असतील, सगळी मंडळी आपलीच आहे, परंतु प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, हातोटी, माणसं जपण्याची पद्धत, माणसं सांभाळण्याची कला, आपल्याला आपलं म्हणण्याची कला ही ज्याच्यामध्ये आहे ते मयूर भाऊ आहे।
मागाशी म्हटले मंगेश अण्णांच्या बाबतीमध्ये खरं तर या गोष्टीला मंगेश अण्णांनी फार उशीर केला. मयूर भाऊ स्वतः त्यांना भेटले होते, उशीर केला आणि आता वेळ निघून गेल्याच्या नंतर परत ती येत नसते. मयूर भाऊ तुम्ही खंबीरपणे लढा, आम्ही तन मन धन टाकून तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पुढे राहू, परंतु मागे हटणार नाही याची ग्वाही देतो. उमरस नंबर 1 असेल, उमरस नंबर 2 असेल, या दोन्ही गावांमधून जेवढं शरददादांना मतदान झालेलं आहे, मताधिक्य दिलेलं आहे, जवळजवळ 1400 ते 1500 मताधिक्य शरददादांना दोन्ही गावांनी अधिक दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक का होईना मत तुमच्या पदरात अधिक टाकण्याची जबाबदारी आमची आहे, त्याची ग्वाही गणगंगाचरणी आम्ही तुम्हाला देतोय. परंतु आपण आपल्या ज्या भविष्यातील योजना आहेत, जे काही करणाऱ्या तरुणांसाठी, माता भगिनींसाठी हे पारदर्शक करा. त्याचं कारण आपल्यावरती जर 27 तारखेला जर दबाव आला तर दबावाला झुगारू नका. त्या दबावाचे जर तुम्ही बळी पडला तर तुमचं राजकारण भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व जनता तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. मयूर भाऊ तुमचा विजय हा नक्कीच आहे, त्यात मात्र शंका नाही. कारण तालुक्यात मी फिरलेला आहे, सगळा कानोसा घेतलेला आहे. काय होते आस्थिक सिद्ध जमतील भूत अशापैकी एकच झालेली आहे. खरं तर शरदादा बरोबर कोण होत, परंतु आता सिद्ध आहे त्याच्यामुळे भूत यांना, परंतु त्या भूतांना डावलून आपल्याला पुढे जायचंय. एवढंच मी तुम्हाला सांगतो, एवढंच तुम्हाला सांगतो. जर आपल्या आळे पिंपळवंडी गटाचा जर विचार केला तर एकही घर असं तुम्हाला सापडणार नाही की त्या घरामध्ये मयूर पवारांचं नाव गेलं नाही आणि मयूर पवार माहित नाही असं एकही गाव नाही, एकही व्यक्ती नाही, एकही घर नाही. तेव्हा आपण जो निर्णय घेतला या पक्ष लढण्याचा, त्याला बळ देण्याचं का हे तुमचं आमचं सर्व कार्यकर्त्यांचं आहे. त्यानंतर टाकून तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहतो, एवढी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.